हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि मी पण आज भरपूर आनंदात आहे, कारण आज आहे माझा वाढदिवस आणि त्यासाठी तुम्ही मला भरभरून केलं. त्यासाठी ना खरंच खूप 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 तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि चला आता जे आहे व्हिडिओला सुरुवात करते आहे. म्हणजे पुन्हा एकदा हाय, गुड मॉर्निंग. आणि चला सकाळी सकाळी लागलेली आहे स्वयंपाकाच्या गडबडीला. तसं तर आज संडे आहे, पण माहीत आहे का, अकोल्याला जायचं आहे, कारण उद्या माझ्या पिल्लूचा म्हणजे पिहूचाही वाढदिवस आहे. सो त्याची शॉपिंग आणि बरंच काही आहे. आणि आता ऊन किती भयंकर वाढतंय ना, तसं शॉपिंगमध्ये पूर्ण दिवसच जाणार आहेच. पण उन्हाच्या आधी कसं प्रवास तेवढा होऊन गेला ना, कारण पारसवरनं अकोल्याला जायलाही जवळपास 1 तास लागतो. आणि भर उन्हात गेल्यापेक्षा म्हटलं पटकन निघून जाऊ आणि तिथे वाटेल तर मग या दुकानात त्या दुकानात तिथल्या तिथं फिरायला काही वाटत नाही. पण हा जो हायवेचा प्रवास असतो ना, तो मात्र फार इरिटेट करणारा असतो. आणि वरनं ऊन आणि ह्या सर्व गोष्टी मला टाळायच्या होत्या, त्यामुळे सकाळी सकाळीच लागली कामाला. आणि आरोहीचे पप्पा आता मॉर्निंग वॉकला गेलेत आणि जाता जाता मला म्हणालेत की काय स्वयंपाक करते आहे. सो मी म्हटलं गोबीची भाजी वगैरे पाहते. तर बोलले नाही नाही नाही, आज आपला स्पेशल दिवस आहे, तुझा वाढदिवस आहे, काहीतरी छान कर, तुझ्या आवडीचं कर. मला पनीर वगैरे फार आवडतं, तुला पनीर आणून देतो असं तसं. पण मला ना खरं सांगू का, आज अशी म्हणजे ऐकायची इच्छा होती की जा स्नेहा, जिली तेरी जिंदगी. खरंच मला असंच वाटत होतं, आज मला कोणीच कामं नका सांगू, काय माझा दिवस आहे ना, मग मला माझ्या मनानुसार एन्जॉय करू द्या. पण असं कधीच होत नसतं. म्हणजे तुम्हालाही माहीतच आहे, आपला वाढदिवस असू देत किंवा आणखी कोणता खास दिवस असू देत, आपल्याला सकाळी उठलं की तो रुटीन जो आहे आपला चालू होऊन जातो. कामं 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 आणि रात्रही कामातच जाते. मला माहीत आहे माझंही असंच होणार आहे, म्हणजे दरवर्षी असंच होतं. पण तरी एक असते ना इच्छा मनात की नाही, म्हणावं कोणीतरी खरंच की राहू दे ग, तुझा आजचा स्पेशल दिवस आहे, तू छान आराम कर, चल आम्हीच काहीतरी बनवतो किंवा बाहेरूनच घेऊन येतो, आज बाहेरचंच खाऊ असं तसं. म्हणजे इच्छा होती खरी. पण ह्या सर्व गोष्टीनं फक्त आईच करू शकते, तुम्हालाही माहीत आहे. म्हणजे जर आई असती किंवा आई इथे असती किंवा मी आईकडे असती तर आईने म्हटलं असतं नाही बाळा, तू आज कशालाच हात नको लावू असं तसं. पण आपल्या घरी काही हे सर्व शक्य नाही. म्हणून म्हटलं मला पनीर नको, मला काही नको, मस्त साधा सिंपल मी स्वयंपाक करते, म्हणजे माझा भरपूर वेळ वाचेल आणि मेहनतही वाचेल आणि मी जरा रिलॅक्स करू शकेन. कारण पनीरची भाजी बनवायला बराच वेळ लागतो. टोमॅटोची प्युरी करा, कांद्याची प्युरी करा, हा मसाला आणि तो मसाला, ढमकण टमकं, म्हणला काहीही नको होतं आज मला. खरंच खाण्याचे ना माझी इतकी चोचले नसतातच, असलं ना आवडून खाते, नसलं ना मला काहीही फरक पडत नाही. आणि माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी कशाला मी एवढं वाटण घाटण करत बसू. आणि बघा ना, म्हणजे मी सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागली ना, आरूही इतकी कन्फ्यूज झाली, तिला वाटलं आज शाळाच आहे का. ती मस्त आंघोळ करून ड्रेस घालून आली आणि मम्मा चल बेण्या घालून दे. सो मी तिला इथे म्हटलं कशाच्या, तर बोलली स्कूलला जायचंय ना. म्हणजे मी सकाळी सकाळी ती उठली असेल आणि तिने बघितलं मम्मा स्वयंपाकाला लागलेली आहे. सो तिच्या लक्षातच नाही राहिलं की आजचं संडे आहे म्हणून. भरपूर हसलो बरं का आम्ही, इतकं हसलो ना, ती आणि मी अगदी एकमेकींच्या गळ्यात पडून हसलो. सो गेली ती आता चेंज करायला आणि मी इथे आता माझा स्वयंपाक आटपून घेते. आणि बघा छान पत्ता गोबीच बनवली, पण किती सारी मेहनत वाचली माझी नाही का. आणि मला कोणत्याही भाज्या आवडतात, खरं सांगते, कोणतीही भाजी मी आवडून खाऊन घेते. स्वयंपाक झाल्यानंतर भांडे वगैरे घासले. इथे आरूच्या पप्पांची घाई चालू होती, आवर आवर आवर. पण खरं सांगू का, म्हणजे घर क्लीन केल्याशिवाय ना मला घराच्या बाहेर निघावंसच नाही वाटत. मी म्हटलं थांबा 10 मिनटं लेट जाऊ, पण मला माझी भांडी, गॅसचा ओटा वगैरे तरी व्यवस्थित क्लीन करू द्या. आणि एक सांगू का, एकदा का आपल्याला म्हणजे स्वच्छतेची आणि नीटनेटकेपणाची आणि कामाची म्हणजे सवय झाली ना, मग ते तसं बघवतच नाही. मी म्हटलं फक्त 10 मिनटं लागतील मला एक्स्ट्राचे, पण मला माझं एवढं क्लीन करू द्या. सो तेही आज तर म्हणजे मी म्हणेल तसंच होणार आहे आमच्या घरात, कारण आज माझा स्पेशल डे आहे. नाहीतर भयंकर चिडचिड झाली असती बरं का, आवरणं काय तुझं कामं असं तसं टमकन ढमकं. पण आज अगदी शांततेत ठीक आहे आवर तू असं म्हणून जाऊन सोफ्यावर बसले. आणि मला मात्र वेळ मिळाला माझा काउंटर टॉप व्यवस्थित क्लीन करायला. ह्या वस्तूला ना म्हणजे स्वयंपाक करताना चुकूनही म्हणजे मी खूप टाळते बरं का, तरी चुकून हात लागतातच, मिठाची भरणीला लागतात.
ऑइलच्या बॉटलला म्हणा किंवा इतर गोष्टींना. सो त्यामुळे स्वयंपाक झाल्यावर मी एकदा तरी त्यावरनं हात फिरवते. इथे तुम्हाला ऑइल्स बॉटल आता दिसत नाही आहेत कारण दोन्हीही रिकाम्या झाल्यात. सो म्हटलं आतून बाहेरून मस्त क्लीनच करूयात. आता वेळ नाही माझ्याकडे म्हणून मी जरा साईडला व्यवस्थित त्या ठेवून दिल्यात, म्हणजे कुणाचा धक्का वगैरेही लागणार नाही. आणि सायंकाळी जे आहे आल्यावर मी त्यांना व्यवस्थित क्लीन करेल आणि नंतर जे आहे फिलअप करेल. आणि म्हणतात ना, घाईचं जास्त शैतानाचं काम असतं, तसंच आज काहीसं माझ्यासोबत झालं बरं का. गॅसचा ओटा क्लीन करता चुकून जो आहे गॅस म्हणजे शेगडी क्लीन करायला गेली आणि चुकून बघा काय झालं माझ्याच्याने. ॲक्च्युली शेगडीचा जो एक पाय आहे ना, तो 2 दिवसापासून मुडलेला आहे. आणि मी यांना कितीदा म्हटलं अहो घेऊन या हार्डवेअरच्या दुकानातून, मी लावते, कोणाला बोलवायची गरज नाही किंवा तुम्हीही काही हेल्प करू नका. पण हो, आज आणतो उद्या आणतो म्हणून आजचा 3रा का 4था दिवस आहे बरं का. आणि आज शेवटी व्हायचं ते झालंच. घाईघाईत पुसायला गेली आणि दूध सांडलं आणि माझं पुन्हा एक काम वाढलं. आणि इथे त्यांचं आले होते पुन्हा एकदा बोलवायला. मी म्हटलं बघा तुम्ही मला आणून दिलं नाही म्हणून माझं काम वाढलं, आता मला निवांत करू द्या, कारण हे तर मला क्लीन करायचंच होतं आणि तेही अगदी व्यवस्थित. आधी तरी कपडा मारून झालं असतं, पण आता दूध सांडलं म्हटल्यावर पुन्हा ते छान डिटर्जंटनी वगैरे विम लिक्विडने वगैरे घासून पुसून जे आहे मला स्वच्छ करावंच लागेल. सो मी ते स्वच्छ केलं. आणि बघा हे आहेत माझ्या गॅसच्या शेगडीचे पाय. आता हे तर काही उपयोगात येणार नाहीत, पण चला मस्त बघा काय स्वच्छ असा माझा किचनचा ओटा दिसतो आहे. मी घरी असो की घराच्या बाहेर असो, मला माझं घर स्वच्छच लागतं. थोडेसे जास्तीचे एफर्ट्स घ्यावे लागतात, बऱ्याचदा आरडाओरडाही माझ्यावर होतो, ऐकून घेते, पण मी माझं घर असंच सोडून नाही जाऊ शकत. आणि चला आता होते रेडी तर मी सकाळीच झालेली आहे बघा. मस्त ड्रेस वगैरे घालून आवडीचा, फक्त आता सनस्क्रीन लावलं आणि आलोत आम्ही अकोल्याला. आणि आल्या पहिल्यांदा आलो, बाहेर ती शोरूम आहे बघा अकोल्याला एक, तिथे आलोत कारण पिहूचा उद्या बड्डे आहे आणि पिहूला हवी आहे सायकल. माझा म्हणजे आत्तापर्यंत जे आहे आरोहीच्या सर्व जुन्या वस्तू वापरत आलेला आहे. लहानपणीचं वॉकर असू देत, घोडा असू देत, गाडी असू देत का सायकल असू देत किंवा खेळणी पण, कारण आरोही फार सांभाळून ठेवायची, त्यामुळे तिची खेळणी जशी तशी होती आणि त्याने तीच वापरली. पण आता माहीत आहे का, म्हणजे तो नेहमीच बोलताना काय बोलतो, म्हणजे माझं आयुष्य पूर्ण दिदीचं जुनं सामान वापरण्यातच जाणार आहे का मम्मा, प्लीज मला घेऊन देणं, असं काही त्याचं बोलणं चालू होतं मागच्या 6 महिन्यापासून. आणि आमचं चालू होतं हो बाळा बड्डे आला की घेऊ. आणि फायनली उद्या जो आहे त्याचा बड्डे आहे. सो आम्ही डिसाईड केलं की चला आज जाऊन त्याला सायकल वगैरे घेऊन येऊ. सायकल आम्ही घेतली, घरी गेल्यावर दाखवतेच तुम्हाला कोणती घेतली ते. त्यानंतर इथे बड्डे बॉयसाठी जे आहे ड्रेस घ्यायला आलेलो आहोत. बघा हा जो तुम्हाला दिसतोय ना कुर्ता वगैरे, हा मला ना इतका आवडला आणि पिऊला तो म्हणजे खूपच उठूनही दिसत होता, कारण कलर मस्त डार्क कथ्था होता त्याचा, पण त्याला हा ड्रेस आवडला. मी खूप फोर्स केलं पण त्याने काही म्हणजे घेतलाच नाही तो ड्रेस. आणि हा जो दिसतोय ना तुम्हाला जॅकेट वगैरेचा ड्रेस, त्यावर खरं तर कार आहे आणि दोघं भावांचंच त्यांचं ठरलं बरं का की बड्डेची थीम कार असणार आहे म्हणून. आणि फक्त त्या जॅकेटच्या खाली टी शर्टवर कार होती म्हणून तोच ड्रेस जो आहे त्याने घेतला. त्यानंतर आलो थोडंसं डेकोरेशनचं सामान घ्यायला. गांधी रोडवर गीतांजली म्हणून हे एक दुकान आहे, तुम्हाला सांगते. इथे रुखवंत, लग्नाचं रुखवंत असू द्यात, डेकोरेशन असू द्यात, हळदी, मेहंदी, बर्थडे, म्हणजे सर्व मेकअपचं सामान, पर्स, म्हणजे अगदी सर्वच गोष्टी मिळतात बघा. रुखवंताचे किती सुंदर वस्तू आहेत, ज्वेलरी बघा किती सुंदर आहेत. आणि मी अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगते आहे. याच्या बाजूलाच एक दुकान आहे, त्याचं नाव नाही वाचलं मी. आणि त्याच्या बाजूलाही भावना म्हणून एक दुकान आहे. दोन्ही ठिकाणी मी नेहमी भावनामध्येच घेत असते. पहिल्यांदा दुसऱ्या साईडनं आल्यामुळे या दुकानाच्या बाजूचं एक दुकान होतं, तिथं गेलो. पण ज्या वस्तू तिथे 90-100ला होत्या ना, त्याच वस्तू इथे आम्हाला 60-50-70ला मिळालेल्या आहेत. त्यामुळे हे दुकान खरंच म्हणजे परवडतं. तुम्ही जर अकोल्यातले असाल ना आणि असं काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. सो बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. आणि ट्रॅफिक बघा आमच्या अकोल्याची, तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्ही जर अकोल्यात एकदा ड्रायव्हिंग केली ना, तर तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात आरामात गाडी चालवू शकता, ड्रायव्हिंग करू शकता. खरं सांगते बघा ना, ट्रॅफिक म्हणजे कोण कुठे काय कसं, कोणाला कशाचंच भान नाही, कोणीच कोणाला साईड द्यायला तयार नाही. पण तरी त्या ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही आलेलो आहोत बघा. इथे हे आहे सांगलीवाला शोरूम. आता बड्डे गर्ल तर मी आहे ना, सॉरी बड्डे वुमन म्हणावं लागेल आता, नाही का, 35 ओलांडली मी. सो माझ्यासाठी पण काही गिफ्ट घे असं माझे मिस्टर बोलले. मी म्हटलं बापरे, पहिल्यांदा तर आश्चर्य वाटलं.
त्यानंतर बोलले चल ड्रेस वगैरे घेऊ. खरं तर म्हणजे मागच्या बड्डेलाही मी ड्रेसच घेतले होते आणि त्याच्या आधीचे, पण आत्ता लग्न आहे आमच्याकडे. सो मी डिसाईड केलं की नाही साडीच घेऊया. तर साडी घ्यायची त्यांची काही इच्छा मला दिसत नव्हती. ते बोलले ड्रेसच घे तू, एक सोडून दोन घे पण साडी घेऊ नको. पण मी म्हटलं नाही मला साडीच घ्यायची आहे. सो कोणती घेतली घरी गेल्यावर दाखवतेच. त्यानंतर आलो केक घेण्यासाठी आणि बड्डे माझा आहे बरं का, पण मजा मात्र या दोन भावांचीच, जिथे तिथे सर्वीकडेच दोघांचीच मजा. आणि बड्डे वुमन बघा अशी कोपऱ्यात बसून फक्त त्यांना पाहते आहे. पहिले तर त्यांनी चोकोलावा केक घेतला, त्यानंतर डोनट घेतलं, ते खाल्लं पिल्लं आणि त्यांच्याच आवडीचा केक घेऊन फायनली जे आहे आम्ही घरी आलो. घरी आल्याबरोबर पिऊची लगबग नेहमीसारखी चालू झाली. मम्मा येणं प्लीज, येणं फास्ट आहे फास्ट आहे, सायकलची पूजा कर. मी फक्त ताट वगैरे काढेच तोवर त्याने आणि त्याच्या पप्पानी सायकलचे जे आहे पूर्णच रॅपिंग वगैरे जे होतं ते सर्व काढलं. त्याला इतकी घाईनं पटकन पूजा कर, आणि त्याला कळतेही किती बघा ना की पूजा केल्याशिवाय आपण नवीन गोष्ट म्हणजे वापरायची नाही किंवा सायकल आहे तर चालवायची नाही. म्हणून त्याने जागची सायकल हलवलीही नाही, आणली तशी तिथे उभी केली. त्यानंतर त्यानेच त्याच्या हाताने पूजा केली. मी म्हटलं मी करते ना, तर बोलला नाही माझी सायकल आहे. म्हटलं हो हो तुझी सायकल आहे बाळा, तूच कर. त्याने स्वतः छान पूजा वगैरे केली. नारळही त्यालाच फोडायचं होतं. आणि आता फक्त ऐका हो तुम्ही, खरंच किती इनोसंट असतात नाही मुलं. पिहूला एकच आरती येते आणि प्रत्येक वेळेस तो तीच गाते. आता सायकलची पण बोलला नाही मला पूजा झाल्यानंतर आरतीही करायची आहे. सो त्याने आरती वगैरे गायली. आणि बघा ही पिहूची नाही ही आरोहीची सायकल आहे. आणि या सायकल सोबत खरंच आमच्या खूप गोड गोड आठवणी आहेत बरं का. माझी आरू फक्त 2.25 ते 2.5 वर्षाची असेल. आणि म्हणजे आपलं पहिलं बाळ असतं तेव्हा आपल्याला किती उत्साह असतो प्रत्येक गोष्टीचा, त्याला हे घ्यायचं त्याला ते घ्यायचं. आणि अगदी आरोही 2.5 वर्षाचीही नव्हती तेव्हा जी आहे ही सायकल आरोहीच्या पप्पा तिच्यासाठी घेऊन आले होते. फर्स्ट मध्ये जायस्तोवर तिने ही सायकल यूज केली आणि त्यानंतर पिहू आतापर्यंत म्हणजे आता तोही फर्स्ट मध्ये आहे तीच सायकल यूज करतो आहे. आणि चला फायनली माझं गिफ्ट दाखवते. सर्वात आधी तर केक दाखवते बघ. आणि एक गोष्ट, जेव्हापासनं पिहू जन्माला आला ना तेव्हापासनं मी माझ्या बड्डेचा केक कापलेलाच नाही आहे. कारण माहीत असतं दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला केक कट करायचा असतो. त्यामुळे ना म्हणजे आपल्या बायकांचं असतं ना ते की 100-200 रुपये का वाचत ना, पण तरी आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते. आणि तेच एक कारण आहे का आदल्या दिवशी मी केक नाही कापत, दुसऱ्या दिवशी दोघं मिळून केक कापतो आम्ही. आणि बघा 1 kgचा केक हट्ट करून पिहू आरू आणि तिचे पप्पाही म्हटलं तर चालतील घेऊन आले. पण मी हा केक नाही कापला. काय कट केलं ते पुढे दाखवतेच मी तुम्हाला. आणि चला आत्ता माझं गिफ्ट, अकोल्याला सांगलीवाला शोरूम आहे तिथनं जे आहे मी साडी घेऊन आलेली आहे. आणि साडीचा कलर बघा. आणि साडी खरं सांगू का आरोहीच्या आणि आरोहीच्या पप्पाच्या चॉईसची आहे. तुम्हाला माहीतच आहे मला सिंथेटिक साड्या, डिझायनर आणि रेडीमेड ब्लाऊज वगैरे अशा साड्या आवडतात. पण ही साडीनं जशी टाकली ना आरोहीच्या पप्पाला आणि आरोहीला अशी आवडली, दोघांचीही नजर गेली आणि दोघांनी समोर हात केला की ही बाजूला ठेवा म्हणून. सो मी ठेवली बाजूला, पण मला काही फारशी आवडली नव्हती तेव्हा ती. पण दोघांचंही चालू होतं बम्मा हीच घे. आणि आरोहीच्या पप्पांना असे पटकन कधीच सांगत नाहीत की हीच घे का तीच घे. त्यामुळे जे आहे मग मी विचार केला की ठीक आहे त्यांना इतकी आवडली. आणि माझ्या 13 वर्षात लग्नाच्या म्हणजे संसारात जे आहे ही दुसरी साडी आहे जी आरोहीच्या पप्पांनी स्वतःहून नाही, खूप छान आहे घे म्हटलं. आणि बघा अशी साडी आहे. आणि हा ब्रोकटचा जो आहे त्याचा ब्लाऊज पीस आहे. आणि ब्लाऊज पीस बघा किती लांब आहे. तसं काही तुम्हाला कळणारच नाही का. चला घालूनच दाखवते. बघा काय सुंदर असा कलर आहे साडीचा. तिथे ना मला इतकासा आवडला नव्हता खरं सांगते. फक्त या दोन बाप लेकीच्या साठी जी आहे मी ही साडी घेतली खरी, पण आता वेअर करून बघितली ना खरंच मला खूप आवडली. तुम्हाला साडी कशी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान आहे. अगदी म्हणतात ना अशी चापून चोपून नेसता येते तशी साडी आहे. मी आता साडी म्हणजे एकही पिनही साडीला लावलेली नाही तरी पण बघा किती व्यवस्थित दिसते आहे ना. मला तिथे ना म्हणजे त्यांनी जशा ह्या साड्या आणल्या ना तसं ठीक आहे म्हटलं अशाच टाईपची घेऊ एखादी, कारण माझ्याकडे तसंही काठापदराच्या साड्या फारच कमी आहेत. खरं तर मला दुसरी आवडली होती पण आरोहीच्या पप्पांनी हिला हात लावला तर सो मी हीच घेतली. आणि चला फायनली आत्ता जे आहे आम्ही करणार आहोत माझं बर्थडे सेलिब्रेशन. आणि केक बघा तुम्ही आमचा किटकॅटचं मोठं चॉकलेट असतं ना तेच मी ॲज अ केक म्हणून इथे कट करणार आहे. रिझन काय आहे आता तुम्हाला पुन्हा काय सांगू. केक जो घेऊन आलोत ना आम्ही तो 1 kgचा आहे बघा.
आज तो केक तसाच राहिला असता, उद्या दुसरा केक आणला असता आणि किती खर्च होतो. 1 kgचा केक म्हणजे आय थिंक तो 600 का 700चा केक आहे. आणि मुलांनी थीम ठरवली होती की त्यांना कार केकच हवा आहे. सो तिथे मी म्हटलं ठीक आहे, हा केक आपण कट करू आणि उद्या कार केकचा आमच्या कॉलनीमध्ये पण छान छान म्हणजे मिळतात बनवून. सो आम्ही असं डिसाईड केलं होतं. पण घरी आल्यावर पुन्हा माझं मन बदललं. म्हटलं बाई गं, 600-700 रुपये आज खायचे आणि उद्या पुन्हा तेच. सो मी घरी येऊन कसं तरी दोघांनाही मनवलं. पण आरूच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसेलच ती खूप म्हणजे जरा नाराज होती आणि त्यामुळे तिचा काही इंटरेस्टही नव्हता केक कट करण्यात वगैरे. पण मी हॅपी होती आणि समोर आरूचे पप्पाही इतके हसत होते ना माझ्यावर की आणलं नाही की तू, म्हणजे मी ना आणलं नाही की उगाच त्यांना चिडवण्यासाठी रुसून बसते वगैरे की माझा बड्डे कोणी सेलिब्रेट नाही करत, असं नाही तसं नाही. आणि सर्व आणलं की तुला काही तो कापायचंही इच्छा होत नाही. आणि खरंच म्हणजे असं वाटतं ना आपल्या हाऊसवाईफला की पैसे जितके वाचवता येतील तितके वाचवायचा आपण प्रयत्न करत असतो. आणि इथे मुलांनी मला गिफ्ट दिलं आणि त्यामध्ये भरपूर चॉकलेट होते आणि ही एक छोटीशी नोट होती, त्यामध्ये माझ्याबद्दल खूप छान छान लिहून होतं. पण जर असं स्पेलिंग मिस्टेक होतं, सो ते इथे मी त्यांना सांगत होती. पण खरंच मस्त मेमोरेबल बर्थडे होता हा माझा. म्हणजे घरात केक असून सुद्धा तो मी कट केला नाही. आता इथे तुम्ही मला कंजूस म्हटलं तरी चालेल, पण आपल्या बायकांना कसं असतं, म्हणजे 1-1 रुपया वाचवायचा आपण प्रयत्न करतो आणि इथे तर 600-700 रुपयाचा प्रश्न होता. पण चला, खरंच खूप मेमोरेबल बर्थडे झाला हा. आणि तो छोटूसा केक कापताना आम्ही इतकं हसलो, इतकं मस्ती केलं की अगदी सोप्याहून खाली पडेच तोवर. आणि तेच खरं महत्त्वाचं असतं, किती खर्च केला, किती मोठा केक, किती म्हणजे महागडं डेकोरेशन, त्यापेक्षा त्यातनं आनंद किती घेतला आपण, हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तरी. आणि चला, रात्रीच्या जेवणात पुन्हा शॉर्टकट मारला आणि बेसन केलं. तुम्ही पिठलं म्हणत असाल. आणि बेसन करताना ना म्हणजे एक गोष्ट सांगायची मला, जे विस्कर असतं ना त्याने त्या उकळीच्या पाण्यात बेसन मिक्स करत जा बरं का, म्हणजे त्याने एकही गुठली होत नाही आणि पटपटपट होऊन जातं सर्व. चला, बेसन दाखवते तुम्हाला, काय मस्त म्हणजे पाहूनच तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तुमच्या. आणि चला, आणखी एक गोष्ट दाखवते बघा तुम्हाला. मी सकाळी सर्व क्लीन करून गेली होती, बॉटल साईडला ठेवून गेली होती. कारण काय का मला त्या वॉश करून वगैरे पुन्हा भरायच्या होत्या. पण मी गेल्यानंतर आईंना वाटलं की बॉटल खाली आहेत, त्या माहीत नाही त्यांना तेल कशासाठी हवं होतं ते, कारण स्वयंपाक वगैरे सर्व मी व्यवस्थित करून गेली होती. पण त्यांनी त्या बॉटलमध्ये तेल ओतलं आणि हे बघा, सर्व बॉटल्स गॅसचा ओटाचं नाही तर जी रॅक आहे ना व्हाईट कलरची, ती रॅक, त्यावर जे लायनिंग टाकलेलं आहे ते लायनिंग आणि सर्व 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 तेल करून टाकलं. आणि सकाळी हेच क्लीन करण्यासाठी जे आहे मी इतक्या वेळ आरूच्या पप्पाला वेट करायला लावलं होतं. मी न आल्या म्हणजे आधी पूजा केली, त्यानंतर बर्थडे सेलिब्रेट केला, नंतर स्वयंपाक केला. आणि म्हटलं हे जर आधी करायला गेलं ना फालतू आपल्याला चिडचिड होईल, त्यामुळे आज चिडायचं नाही, आज हॅपीच राहायचं आहे. म्हणून हेच काम म्हटलं चला आता रात्रीची जे किचन क्लिनिंग करायचीच आहे तेव्हा करूयात. आणि चला, हे सर्व आता क्लीन करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.